आले आले पेइंग गेस्ट आले, आले रे आले आले पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, आले 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 पेइंग गेस्ट आले, आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. हे किती राहण्यास आले किती राहून गेले, कोणी येता हसत कोणी जातो रडत, कोणी येता घरून कोणी जातो पळून, कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले, कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, आले 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 पेइंग गेस्ट आले, आले रे आले आले पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, आले 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 पेइंग गेस्ट आले, आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. साहेब, हो साहेब, उठा आता, बाद झालं, 8 वाजले. काय बोलतोयस तू धोंड्या? अरे 8 वाजले, तू काय बोलतो 6 वाजले म्हणून? हा, मी कुठं 6 बोललो? अहो मी 8च वाजले साहेब बोललो. खोटं बोलू नकोस. आईची आण साहेब. कुठून आण? कुठून? आईची आण. आई आई शपथ साहेब, मी 8 वाजले बोललो. तू ऐकणार आहेस थोडाच, कधी मान्य करणार आहे स्वतःच चुकलेलं, माघार घेणार आहेस कधी? पण नाव त्याचा काय फरक पडतोय? 6 वाजले का 8 वाजले का, आपल्याला काय फरक पडतोय? काय फरक पडतो तुम्हाला? पण मला फरक पडतो ना. काय, मला घरी एकदम शार्प शार्प 6 म्हणजे एकदम शार्प 6ला पोचायला लागतं. शार्प शार्प शार्प. अरे शार्प शार्प म्हणजे काय? शार्प शार्प. हा हा, अरे शार्प नाही, शार्प शार्प. तेच म्हणजे तेच म्हणायचं होतं मला. काय थोडं इंग्लिश कच्चं आहे माझं, थोडस. हा, थोडंसं इंग्लिश कच्चं आहे. चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे माझी. म्हणतोस काय धोंड्या? हा, तुला 6 वाजता निघायचं असतं. हो हो, भाग्यवान आहेस धोंड्या, भाग्यवान आहेस. मी भाग्यवानच आहे साहेब, म्हणूनच तर मला शिपाईची नोकरी मिळाली साहेब. हा, अरे त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे मी धोंड्या. मग तुला 6 वाजता बरोबर घरी जायचं असतं. मला घर नाही, हा, काही नाही. काही नाही. ओ रे, कळलं कळलं, आता मला समजा कळलं. ऑफिस मध्ये कोणालाच सांगितलं नाही, ह्याला कसं काय कळलं? कसं कळलं म्हणजे साहेब, शिपाई जरी असलो ना तरी माझ्या म्हणजे ऑफिसातले जे काय काम करतात ना, सगळे माझ्या तोंडासमोरून जातात आणि तोंडासमोरून येतात. सगळ्यांची तोंड मी बरोबर वाचतो. तुमचं वाचू काय? बघू तोंड. तोंडात मारू काय? तोंडात कशाला मारताय? भविष्य सांगतो, बघू दे तोंड, बघू दे. कुठे शेण खाताय? कुठे शेण खाताय? घाबरला जा. काय शेण खाते? शेण खाताय? शेणपणा करू नको जास्त. नाही म्हणजे मला साहेब असं म्हणायचं होतं की तुम्ही का उशिरा घरला जाताय? अरे बापरे, म्हणजे तुम्ही घरी गेल्यावर मॅडम तुम्हाला जेवण बनवायला लावतीये की काय? अरे कसलं जेवण आणि कसलं काय घेऊन बसलास? ती मला फक्त बनवते, माहिती आहे. काय सांगू तुला या गरीबाची व्यथा. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. आय आय आय,
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, काय वेळ आली माझ्यावर. इस्त्रीवाला करून टाकलेला आहे मला. एवढा मोठा ऑफिसर मी, घरातल्या सगळ्यांचे कपडे इस्त्री करावे लागतात मला. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाच्या. दुसरं काय, बायकांचे ब्लाऊज पण इस्त्री करावे लागणार. कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली. अहो कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला. अहो चहा घ्या. अहो चहा घ्या, चहा. अहो चहा घ्या. कोण आहे? काय झालं? काही झालं नाही. झालं की सांगते, कळलं? नुसता कपच फोडला, फक्त. फक्त कप फोडला? हो. कसा फोडलास पण कप? हा, म्हणजे मला असं म्हणायचंय की कप का फोडलास तू? अहो मघापासून मी इथं उभी आहे, तुम्हाला चहा 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 म्हणते, तुमचं लक्षच नाही. कानात भोंगे घातलेत. हा, माझा आवाज नाही आला तुम्हाला? ठार बहिरे झाला होता, बहिरे. बहिरे होणार नाही तर काय होणार? एवढे ते करून कानात किंचळतच बहिरा होणारच मी. म्हणजे माझा आवाज आला ना तुम्हाला? तो तुझा आवाज होता? हो. तुझा आवाज होता तो? मला वाटलं दाराच्या बाहेर कावळा आला की काय. हा? नाही, किती गोड आवाज होता तुझा. जास्त लाडात येऊ नका. मला चहा दे ना. हा, चहा दे ना मला. एवढं सगळं केलं, तुम्हाला शिक्षा नको काय? हा, चहा मिळणार नाही. म्हणजे मला चहा नाही मिळणार? चला माधवा, इस्त्री करा परत. ही इस्त्री आणि ही एक स्त्री. काय? चहा दे ना. विसरून जा, विसरून जा. विसरून दे. बाबा, हा. खरंच बाबा, विसरून जा शब्द किती सॉलिड आहे ना. हो तुला काय झालं याचं तोंड पाडून यायला? बाबा, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना काय? की कॉलेजच्या पिकनिकला पाठवणार म्हणून. बाबा, पैसे भरले नाहीत. कॉलेजची पिकनिक उद्या जाणार आहे. बाबा, एवढे दिवस मी कॉलेजच्या पिकनिक साठी स्वप्न बघितली होती, ती काय विसरून जाऊ? हो, आणि मला आता कॉलेज विसरावं लागणार आहे, कारण कॉलेजची फीस भरलेली नाही अजूनपर्यंत. कॉलेजची फी भरलेली नाही काय? भरलेली नाही. तुझी फी, हिची पिकनिक, कुठून आणणार एवढा पैसा? अरे जरा स्वतःच्या खर्चावर जरा कंट्रोल करा ना. अहो, मी काय म्हणते, काय ग? तुम्ही ओव्हर टाइम का करत नाही? काय करत नाही? ओव्हर टाइम. अरे आधीच एवढं ऑफिस मध्ये काम करून थकतो मी, अजून ओव्हर टाइम कुठनं करणार? आली मोठी शहाणपणे शिकवायला ओव्हर टाइम करा, ओव्हर टाइम. कांकेत घोडे झालं. काय म्हणायचं का तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं? तू उगाच काय मला शहाणपणे शिकवत बसू तर ऐकून घेईन का मी? बाबा, हा. शांत बसा. बाबा, ऐका. काय काय? वाज घ्या. अगं एक काहीतरी सांग. एक तर ऐका सांग, नाही तर वाज घ्या सांग. बाबा, काहीतरी करपल्याचा वास येतोय. ही जाम करपते माझ्यावर. नाही बाबा, खरंच कुठून तरी जळल्याचा वास येतोय. आणि ही जाम आतून जळते रे माझ्यावर. बघ आवाज आला ना? आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. मी जाते का तुमच्यावर? हा, मी जाते. चला करा बघू शांत. मला बघतेच कसे शांत करता येते. चला, ए जा रे, पाणी घेऊन ये बकेट मध्ये. होता माझ्या डोक्यावर होता. करा शांत मला. करा, बघतेच तुम्हाला मी. जा 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 जा. बोलते तोपर्यंत पाणी घेऊन ये, साबण घेऊन ये, चांगलं धुवून काढू येईल. अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे काय? काय बोलताय? अरे आपण म्हशी धुण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. अगं आई, तू तरी शांत हो. बाबा, ऐका. ऐका म्हणजे वाज घ्या ना. हा, काय? बाबा, आई जळल्याचा वास येत नाहीये, मग कपडा जळल्याचा वास येतोय. कपड्यात बाबा, आईचा ब्लाऊज. बाई, अहो तुम्ही मला एक साडी आणून देत नाही आणि माहेरातनं शिवून आणलेला ब्लाऊज तुम्ही जाळलात. हा? गप्प बस. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे.
माझ्यामुळे? तुझ्याचमुळे. हे सगळ्या घराचं नुकसान तुझ्यामुळे झालेलं आहे, माझं नुकसान तुझ्यामुळे झालेलं आहे, या 2 माझ्या मुलांचं नुकसान पण तुझ्यामुळे झालेलं आहे. नक्की? हो. माझ्यामुळे झालं? हो. नक्की? हो. बघा, शब्द फिरवायचा नाही. अरे जा, चल. तुला घाबरतो काय? काय 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 करणार आहे सांग ना. ठीक आहे, 2 दिवस तुम्हाला मी जेवणच देत नाही. बघतेच तुम्ही घरी कसे जेवता ते. नाही 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 नाही, मला उपाशी ठेवू नका, मला उपाशी ठेवू नका, मला उपाशी नका ठेवू. नाही 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 नाही, मला उपाशी ठेवू नको रुकू डार्लिंग. नाही, मला उपाशी ठेवू नको रुकू डार्लिंग. मला उपाशी ठेवू नको रुकू डार्लिंग. नाही, मला उपाशी ठेवू नको रुकू डार्लिंग. मला उपाशी ठेवू नको रुकू डार्लिंग. अरे काय 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 झालं काय साहेब? काय काय झालं काय? काय नाही काय नाही काय नाही, मी एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. व्यवस्थित काय? व्यवस्थित. रुकू डार्लिंग कोण आहे? कोण कोण? रुकू रुकू ते गाणं आहे ना, गाणं कुठलं? अय्या रुकू रुकू ते गाणं म्हणत रुकू होतो. रुकू. मला काय बनवताय काय? रुकू डार्लिंग कोण आहे साहेब? मोबाईलीत मारेन जास्त चौकशा करशील. अरे मी तर जरा मागे गेलो होतो. मागे? मागे काय साहेब? मागे तुझ्या मागेशी फटके मारेन ना. मागे म्हणजे मी भूतकाळात गेलो होतो. त्यांच्या काळात? साहेब, माणसांच्या काळात यावं साहेब. घड्याळात किती वाजले ते बघावं साहेब. उठा हो साहेब, उठा ना लवकर. अरे जातो रे बाबा, तू तर ना माझ्या जाण्यावरच टपलेला आहेस. जावंच लागणार आता, कारण बिरणं काय चालणार नाही. शी बाबा, शी बाबा. जातो मी आता. हो हो जातो रे दोंडू. हो हो, जावा साहेब जावा. जावा ना साहेब. उगाच दात काढू नकोस. जातो. सुटलो बाबा. काय साहेब आहे? हो, आयला सगळं ऑफिस सुटून गेलं तरी साहेब जात नाही. रुक्मिणी रुक्मिणी, शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हारा कौन जीता, आई ग रुक्मिणी. रुक्कू, नाश्ता झाला का ग रुक्कू? अगे रुक्कू, अगं मला ऑफिसला जायला लेट होतोय ग. बाबा, काय ग, कशाला ओरडतेस? आई म्हणत होती तुम्हाला चहा मिळणार नाही. का? म्हणजे तसं ती नाश्ता केलाय. हा, काय काय केलं नाश्ता? आईने की नाही तिळाची चटणी, खोबऱ्याची गोड चटणी आणि साबुदाण्याचे वडे केलेत. पण जाऊन दे, मला कुठे मिळणार आहे नाश्ता? तशी काही गॅरंटी नाही. तू मोठ्या आईची चमची ना. कॉलेजला जायचंय की नाही? हो. मजा की उणगायला चालली आहेस? बाबा, नाही, असं सहज विचारलं ग. हा, कॉलेजलाच जाते. हा, जा मग, चल. काय वेळ आली आहे माझ्यावरती. अपमान आहे हा, अपमान. सगळ्या नवऱ्या जातीचा अपमान आहे. बदला घेईन मी, बदला. ऐकलं नाही ना, नाही तर वाटच लावेल ती माझी. चला. बाई 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 बाई, गंगेत घोडून झालं. ते शिस्त आहे की नाही तुम्हाला? काय झालं काय? किती मोठ्याने ओरडताय. नाश्ता माझ्याकडे मागते की बाजूवालीकडे? शी, घ्या. नाश्ताच आणलायस ना? नाही, मगाशी शी म्हणाली. आणि हे काय? ते कुठे आहे? मगाशी ती बोलत होती ना, साबुदाणा वडा, परत तिळाची चटणी, परत खोबऱ्याची गोड चटणी कुठे आहे? साबुदाणा वडा, तिळाची चटणी, गोड चटणी आणि काय हवे तुम्हाला? हा, मुलांनी सगळं खाल्लंय. खा आता. अगदी जबरदस्त नाश्ता. भूक लागणार नाही. चपाती आणि लोणचंच खातात आपल्याकडे. खा. चपाती आणि लोणचं? मुलांनी सगळा नाश्ता संपवला? हो. मुलं आहेत की राक्षस जन्माला घातले? काय? नाही, खातो खातो. खावंच लागणार तर झक मारत. हे बघा, मी नाश्ता देणार नव्हते पण दिलाय. याचा अर्थ असा नाही की नुसता नाश्ता करायचा आणि जायचं. संध्याकाळी येताना तुमचा पगारवाढीचा आदेश आणि ओव्हर टाइमचा फिक्स करून या. नाहीतर खाल्लेले सगळं काढून घेईन. समजलं? कुठून? रुकू डार्लिंग, तू असं का वागते माझ्या बरोबर? आधी तू असं वागत नव्हतीस माझ्याशी, मग असं का वागायला लागली अचानक? गंगेत घोडण झालं.
हे बघा सांगितलेलं सगळं काम करायचं, नाहीतर ना सगळं काम झालं की नाही तर मी तुमची रिक्कू डार्लिंग बनेन, समजलं? हो. आता बघताय काय, घ्या आणि निघायचं बघा. हो. हा. चालते हो. नाही नाही माझ्या मलाच बोलतोय. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. तू माझी फी करत मध्ये मध्ये आला नसतास ना तर माझ्या कॉलेजच्या पिकनिकचं नक्की होतं. आणि तू सुद्धा मला पिकनिकला जायचंय करत मध्ये आली नसतीस ना तर माझा डान्स क्लास फिक्स होता. डान्स क्लास? हो. तू डान्स शिकणार आहेस? हो. मग काय झालं, अवधूत नाही क्रिकेट शिकत, त्याला क्रिकेट निमित्तानं कुठे कुठे जायला मिळतं. तो कुठे पण जाऊ दे हा, पण तू मध्ये आला नसतास ना तर माझ्या कॉलेजची पिकनिक नक्कीच होती. आणि तू सुद्धा मध्ये मध्ये बोलली नसतीस ना तर माझा सुद्धा डान्स क्लास फिक्स होता. जास्त बोलू नकोस हा. आणि हे बघ, तू माझा भाऊ आहेस, काहीतरी माझ्या चांगला विषय बोल. तुझ्याबद्दल मी चांगलाच विचार करतो ग, पण तू तरी माझ्याबद्दल चांगला विचार कर. जास्त बोल नको, मी आई बाबा नाव सांगेन. तू जास्त बोलू नको, आई बाबांना माझं नाव माहितीये, कळलं ना? नाटक करू नकोस तू नाटक करू नको, शांत बस. जा, माझी बोल नकोस कट्टी. अरे जा, कट्टी तर कट्टी. अश्विन, हा, पण आपण आपापसात का भांडतोय रे? त्या अवधूतला आपण कधीच काही बोलत नाही. तो लाडाचा आहे ना, म्हणून आता गेला असेल क्रिकेट खेळायला. नेहमीचीच नाटक असतात ना त्याची. हे बघ आले, या महाशय क्रिकेट खेळून आले दिसताय. काय मग, जिंकून आलात की नाही? असं काय बघते तुम्ही माझ्याकडे? कारण तुमच्यामुळे आम्हाला कुठेही जायला मिळत नाहीये. बाबा तर एक पैसा द्यायला तयार नाहीयेत. बरोबर आहे, मी उद्याचा उगवता सूर्य आहे. मी क्रिकेटवीर होणार, करोडपती होणार. मग काय, पैसाच पैसा. हे सर्व क्रिकेटमुळेच. क्रिकेट? हो, आता फक्त जगात क्रिकेट नावाचा हा एकच खेळ शिल्लक राहिलाय ना. पण ह्याच्यामुळे आपल्या हॉबींचं काय? नाहीतर काय. बाबांना तुमच्या हॉबीपेक्षा माझी प्रसिद्धी चांगली असते, मग ते फार दूरचा विचार करतात. राजा, दूरचा विचार करतात, आम्ही आता दूरचाच विचार करतो. तुझ्यामुळे आमचा प्रॉब्लेम होतो. बाबांनी तुला काय आम्हाला पिकनिकला जायला मिळत नाही, आम्हाला पैसे देत नाही. डान्स क्लास. अरे अरे काय चाललंय काय? अरे काय घराचं काय कुरुक्षेत्र करताय का तुम्ही? बाबा, तुम्ही नेहमी त्यालाच पाठिंबा देता, मग आमच्या दोघांच्या हॉबींचं काय? अरे अश्विन, काय लपड काय? बरोबर आहे तिचं, तुम्ही त्याला नेहमीच प्रोत्साहन देता, मग आमचं काय? अवधूत, हे काय म्हणतायत? बाबा, ते दोघे माझ्यावर जळतात. मी पुढे चाललोय ना, म्हणून. बघ, अरे तू मला सांग, आज तुझी मॅच होती ना, मग काय रणबीर काय केलेस की नाही? तो कसला रन करणार आहे, तो नक्कीच हरला असेल. अगदी पैसे नाही सांगतो बाबा तुम्हाला. तो काय खेळणार? गप्पा बसा, माझा विश्वास आहे याच्यावर. काय रे, सांग काय झालं? बाबा, मी राखी होतो म्हणून मॅच हरलो, नाहीतर नक्की जिंकलो असतो. तुम्हाला एक सांगू का, आतापर्यंत हा 9 मॅच खेळला, एकही मॅच मध्ये तो खेळायला नव्हता. प्रत्येक मॅच मध्ये तो राखीव. आणि त्याचं असंच चाललं ना, या क्रिकेटच्या वेडापायी तो आयुष्यभर राखीवच राहणार. अरे काय सारखं सारखं राखीव? कधीतरी लोकांना दाखीव की तू नाहीयेस राखीव. बाबा, त्याच्यामुळे आमच्या हॉबींना सफर करावी लागते. बाबा, मला पैसे द्या ना. भिकाऱ्याची आवलत आहे. बाबा, मला पैसे हवेत, मला पिकनिकला जायचंय. मलाही पैसे हवेत, मलाही डान्स क्लास लावायचा आहे. नको नको रे, कशा येत आहे? तू गप्पा बस. तू तुझं तोंड बंद कर. आता जर तोंड तू उघडलंस ना तू. बाबा, अरे थांबा, अरे थांबा.